गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। 2500 रुपये हप्ता मिळणार आहे आणि त्याचा जो काही GR आहे तो आता प्रसिद्ध करण्यात अखेर आलेला आहे। आता हा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कधीपासून मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 इतके करण्याबाबतचा हा 15 सप्टेंबर 2025 रोजीचा GR आहे। काय GR मध्ये महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते समजून घ्या। प्रस्तावना पहा, ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्याबाबत वाढ करण्याबाबत जे काही संघटना असेल, स्वयंसेवी संस्था असेल यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भातच 2025-26च्या पावसाळी अधिवेशनातर्फे शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून रुपये 2500 इतके करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानेच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 रुपये इतके करण्याच्या बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि त्या अनुषंगाने 3/9/2000 रोजीची जी काही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्यानुसार हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे हे जे काही संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, याच्यामधले जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनाच यामध्ये 1500 वरून 2500 एवढी जी काही वाढ आहे ती करण्यात आलेली आहे। काय आहे महत्वपूर्ण शासन निर्णय ते समजून घ्या। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनाच इथे पहा मासिक अर्थसहाय्य 1500 वरून दरमहा 2500 करण्यात या शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व प्रवर्गासाठी करण्यात आलेले मंजूर तरतूदच करण्यात येणार आहे। यामध्ये सदर अर्थसहाय्याची जी काही वाढ आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या योजनेमधील जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत फक्त त्यांनाच इथे लागू राहणार आहे। आता भरपूर जण म्हणतात की हप्ता कधी येईल आणि कधीपासून जमा होईल, तर इथे पहा त्यांनी सांगितलं आहे ही जी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य आहे ते DBT पोर्टलद्वारे आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतील। आता कधीपासून, तर सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहणार आहे। म्हणजे ऑक्टोबर पासून ही जी काही वाढ आहे 2500 रुपये हे लाभार्थ्यांना